ह्यावेळेस हिवाळी अधिवेशन 8च दिवसाचं आहे. 8 दिवसाचं असताना सुद्धा शहरातील ज्या काही प्रमुख अडचणी आहेत, मग वाहतुकीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, किंवा बाकीच्या ज्या काही सुरक्षिततेचा विषय आहे आणि मुलांच्या सुरक्षिततेचा, असे महिलांच्या सुरक्षिततेचे असे अनेक प्रश्न, म्हणजे जवळपास मी एक 17 लक्षवेधी आहेत, सूचना काही आहेत, प्रश्न उत्तराच्या तासामध्ये प्रश्न आहेत, असे सर्वांगीणचा विचार मेट्रोच्या बाबतचे प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचे असतील, जे अधिकचं पाणी पाहिजे, मेट्रोची जे विस्तार करायचा आहे त्याच्याबाबतचे पण प्रश्न मी ह्या अधिवेशनामध्ये मांडले आहेत. हिंजवडी वाहतुकीचा प्रश्न मागच्या अधिवेशनामध्ये पण मी उपस्थित केला होता आणि त्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक लावली आणि बैठक लावल्यानंतर बऱ्यापैकी, म्हणजे मी म्हणणार नाही की सगळा प्रश्न सुटला वाहतुकीचा, पण सुरुवात झाली आहे प्रश्न सुटण्यासाठी. जिथे जिथे एन्क्रोचमेंट होतं ते आता कमी झालेत. जिथे रस्ते करायचे होते तिथे MIDC असेल, PMRD असेल, दोन्ही महापालिका असेल, संयुक्त बैठक झाली आणि बैठकीला विभागीय आयुक्तांना त्याचे सगळे अधिकार दिले आणि त्या अनुषंगाने नवीन आत्ता आपण पाहिलं आणि मेट्रोचं जे काम चालू आहे तिथं वाहतूक कोंडी होत होती, ते मेट्रो असे सगळे मिळून रस्ते शुद्धीकरण असेल, जिथे एन्क्रोचमेंट आहे ते एन्क्रोचमेंट काढणं असेल, अशा गोष्टी चालू झालेल्या आहेत. त्यामुळं हिंजवडीचा प्रश्न मागच्या अधिवेशनात मांडलेला आहे आणि आत्ताही उर्वरित मांडलेला आहे.